श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की नशिबाच्या बंद दरवाजाची उघडणारी गूढ किल्ली. ब्रह्मांडातील ग्रहांची चक्र आता अशा एका वळणावर येऊन ठेपली आहेत जिथे मकर राशीच्या लोकांसाठी नियतीने काहीतरी भयंकर शुभ लिहून ठेवलं आहे. 14 ते 20 फेब्रुवारी 2026 या 7 दिवसांच्या काळोखात विरघळणारं तुमचं दुर्दैव आणि अचानक समोर येणारा प्रकाशाचा झोत. हे सगळं नेमकं कसं घडणार? शनिदेवाच्या न्यायपीठावरून तुमच्यासाठी असा एक आदेश सुटला आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल. तुमच्या आयुष्यातील संकटांची मालिका आता एका अशा वळणावर थांबणार आहे जिथे केवळ चमत्कारच घडणार आहेत. तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या काही अदृश्य शक्ती आणि तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवून असणारे तुमचे हितशत्रू यांना आता धडकी भरवणारा काळ सुरू झाला आहे. कारण साक्षात महाबली हनुमान आणि कर्मफलदाता शनिदेव यांनी तुमच्या संरक्षणाचे कवच तयार केले आहे. गुरुजींच्या मते या 7 दिवसांत तुम्हाला अशी एक तुफानी बातमी मिळणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहतील. पण ती बातमी नेमकी काय असेल? कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलची रिंग वाजेल किंवा दारावरची बेल वाजून तुमच्या नशिबाचा कायापालट होईल याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. सावध रहा, कारण हे 7 दिवस म्हणजे साधी वेळ नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुमच्या कुंडलीत शशयोग आणि राजयोगाचा असा काही मिलाप झाला आहे की आतापर्यंत तुम्हाला नाकारणाऱ्या जगाला तुमचं ऐश्वर्य बघून आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या काळामध्ये तुमच्या हातून असे काही निर्णय घेतले जातील जे तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊन बसवतील. पण लक्षात ठेवा, हे यश मिळवत असताना तुम्हाला एका विशिष्ट गोष्टीची गुप्तता पाळायची आहे. ती गोष्ट कोणती आणि का तुमच्या नशिबाचा हा चमत्कार जगाला कोड्यात टाकणार आहे, हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या आयुष्यातील 14 ते 20 फेब्रुवारी 2026चा हा कालखंड म्हणजे केवळ 7 दिवस नसून ती एका नव्या युगाची नांदी आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत साक्षात शश महापुरुष योग आणि राजयोगाचा असा काही दुर्मिळ मिलाप झाला आहे जो दशकानुदशके पाहायला मिळत नाही. गुरुजींच्या मते तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजावर आता एक अशी रहस्यमयी थाप पडणार आहे जी तुमच्या आयुष्यातील गरिबी, संकट आणि मानसिक तणावाचे साखळ दंड एका झटक्यात तोडून टाकेल. पण ही संधी नेमकी कुठून येईल? एखादा जुना ओळखीचा चेहरा समोर येईल की अचानक अनोळखी माध्यमातून लक्ष्मी तुमच्या दारी येईल? हे कोडं आता सुटण्याच्या मार्गावर आहे. या 7 दिवसांच्या गर्भात एक असं तुफानी सत्य दडलं आहे ज्याची कुणकुण तुमच्या शत्रूंनाही लागली आहे. गुरुजी स्पष्टपणे सांगतात की महाबली हनुमान आणि कर्मफलदाता शनिदेव यांनी मिळून तुमच्या सभोवती एक अजेय सुरक्षा कवच निर्माण केलं आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे आणि तुमच्या पाठीमागे कटकारस्थानं रचणारे लोक आता तुमच्या यशाचा हा प्रचंड वेग बघून थक्क होणार आहेत. एखादी अशी बातमी तुमच्या कानावर पडणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. ती बातमी तुमच्या करिअरशी संबंधित असेल की वाडवडिलांच्या गुप्तधनाचा एखादा सुगावा लागेल. उत्कंठा आता शिगेला पोचली आहे, कारण नियतीने आपला पत्ता टाकला आहे. विशाल नभांगणात ग्रहांची ही जी काही चक्र फिरत आहेत ती तुम्हाला एका अशा वळणावर नेऊन उभी करणार आहेत जिथे केवळ चमत्कार हाच शब्द उरतो. गुरुजींच्या शब्दांत सांगायचं तर हे 7 दिवस म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची अंतिम वेळ आहे. पण सावधान, या यशाच्या प्रवासात तुम्हाला एक विशिष्ट गुप्तता पाळायची आहे. तुमचं पुढचं पाऊल काय असेल हे जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत कोणालाही कळू देऊ नका. तुमच्या नशिबाचा हा जो काही सस्पेन्स आहे तो जेव्हा उलगडेल तेव्हा अख्खं जग म्हणेल, वाह, काय नशीब आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे त्या एका क्षणाची जो तुमच्या आयुष्याचा कायापालट करेल. जसा जसा हा 7 दिवसांचा काळ पुढे सरकेल तसतसे तुमच्या आयुष्यातील धनाचा आणि ऐश्वर्याचा मार्ग एका रहस्यमयी पद्धतीने मोकळा होताना दिसेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील धनयोग आता इतका प्रबळ झाला आहे की अडकलेले पैसे किंवा विसरलेली संपत्ती अचानक तुमच्याकडे परत येण्याचे संकेत मिळत आहेत. पण हा पैसा केवळ मेहनतीचा नसेल तर नशिबाच्या अशा एका वळणावरून येईल ज्याचा विचार तुम्ही कधीच केला नव्हता. रात्रीच्या शांततेत किंवा पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला असे काही अंतर्ज्ञान होईल जे तुम्हाला गुंतवणुकीच्या किंवा उत्पन्नाच्या अशा एका गुप्त मार्गाकडे नेईल जिथे केवळ सोन्याची खाण दडलेली आहे. दुसरीकडे तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या काही लोकांच्या मनात धडकी भरणार आहे. गुरुजी सावधानतेचा इशारा देतात की जे लोक कालपर्यंत तुमची चेष्टा करत होते तेच आता तुमच्याजवळ येऊन तुमचे गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, शनिदेवाचा न्याय सुरू झाला आहे. तुमच्या वाट्याचं जे काही हिरावून घेतलं गेलं होतं ते आता व्याजासकट परत मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात अचानक अशी एक तुफानी ऑफर किंवा डील तुमच्यासमोर येईल जी पाहून तुमच्या विरोधकांचे चेहरे पांढरे पडतील. हा विजय इतका मोठा असेल की तुमच्या यशाचा गुंजाराव संपूर्ण समाजात घुमेल. पण या उत्कंठेच्या वातावरणात एक गोष्ट अत्यंत गूढ आहे, ती म्हणजे तुमची वाणी. गुरुजी सांगतात की या काळात तुमच्या शब्दांत साक्षात सरस्वती वास करणार आहे.
तुम्ही बोललेला एखादा शब्द किंवा घेतलेला एक छोटासा निर्णय तुमच्या भविष्याची दिशा बदलून टाकेल. अचानक एखादा जुना व्यवहार किंवा कायदेशीर प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल, जो तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या धनाचा खजिना उघडण्यासारखा असेल. आता प्रश्न असा उरतो की हे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण नशिबाची ही लाट तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे, जिथून संपूर्ण जग तुम्हाला वंदन करेल. आता हा 7 दिवसांचा प्रवास आपल्या अंतिम टप्प्याकडे सरकत असताना मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुखाची अशी एक गूढ चाहूल लागणार आहे, जिची वाट तुम्ही पिढ्यानपिढ्या पाहत होता. गुरुजींच्या मते तुमच्या कुटुंबात गेल्या कित्येक काळापासून जे काही कलह किंवा अडथळे निर्माण केले जात होते, त्यामागे असणारी नकारात्मक शक्ती आता साक्षात बजरंगबलीच्या गदेने नष्ट होणार आहे. घराच्या भिंतींमधून आता आनंदाचे प्रतिध्वनी उमटणार आहेत. पण सर्वात मोठा सस्पेन्स दडला आहे, तो म्हणजे एका शुभ बातमीमध्ये. ही बातमी एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन असेल की घराण्याला लागलेला एखादा मोठा कलंक पुसून काढणारा विजय, हे लवकरच तुमच्यासमोर उघड होईल. या काळात तुमच्या आरोग्याबाबतही एक विलक्षण चमत्कार घडताना दिसणार आहे. गुरुजी असे संकेत देतात की ज्या जुनाट व्याधींनी किंवा मानसिक तणावाने तुम्हाला रात्रीची झोप लागू दिली नाही, ती संकटं आता अचानक हवेत विरघळल्यासारखी नाहीशी होतील. पण हे घडत असताना तुम्हाला निसर्गाच्या एका गुप्त शक्तीची साथ मिळणार आहे. तुमच्या खाण्यापिण्यात किंवा सवयींमध्ये होणारा एक छोटासा बदल तुम्हाला इतकी प्रचंड ऊर्जा देईल की तुमच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून लोक विचारू लागतील, या वयातही तुमच्याकडे हे चैतन्य कुठून आले? हा केवळ शारीरिक बदल नसून तो तुमच्या ग्रहांच्या बदललेल्या स्थितीचा तुमच्या शरीरावर झालेला दैवी परिणाम आहे. पण सावधान, या 7 दिवसांचा शेवट होत असताना गुरुजी तुम्हाला एका मोठ्या परीक्षेबद्दल सावध करत आहेत. जेव्हा तुम्ही यशाच्या आणि आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर असाल, तेव्हा तुमच्या घरातील एखाद्या कोपऱ्यात किंवा जुन्या साठवलेल्या वस्तूंमध्ये तुम्हाला अशी एक गोष्ट सापडेल जी तुमच्या पूर्वजांशी संबंधित असेल. ही गोष्ट तुमच्या नशिबाचा पुढचा मार्ग अधिक सुकर करेल. या 7 दिवसांचा हा थरार संपताना तुमच्या मनात एकच भावना असेल, कृतज्ञता. कारण जे काही घडलं ते मानवी बुद्धीच्या पलीकडचं होतं. आता फक्त शांतचित्ताने स्वामींचे स्मरण करा, कारण मकर राशीचा हा गोल्डन पिरियड केवळ सुरुवात आहे एका महाप्रचंड साम्राज्याची. मकर राशीच्या जातकांनो, 14 ते 20 फेब्रुवारीच्या या 7 दिवसांच्या थराराचा आता तो अंतिम प्रहर आला आहे, जिथे निसर्गाचा पडदा सरकणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा गौप्यस्फोट होणार आहे. गुरुजींच्या मते हा भाग म्हणजे तुमच्या कर्माचा तो हिशोब आहे, जो साक्षात शनिदेवाने आपल्या न्यायदंडाने लिहिला आहे. या शेवटच्या क्षणांमध्ये तुम्हाला अशा एका व्यक्तीचा निरोप किंवा अशी एक वस्तू प्राप्त होईल, जी तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल. हे केवळ नशीब नाही, तर तुमच्या पूर्वजांच्या पुण्याचे ते फळ आहे, जे आता तुफानी वेगाने तुमच्याकडे झेपावत आहे. पण हा चमत्कार पचवण्याची ताकद तुमच्यात आहे का? या भागातील सर्वात उत्कंठावर्धक वळण म्हणजे तुमच्या शत्रूंचा होणारा नवा चेहरा समोर येणे. गुरुजी सावध करतात की या 7 दिवसांच्या सांगतेवेळी तुमच्या जवळचा समजला जाणारा कोणीतरी असा माणूस उघडा पडेल ज्याने तुमच्या प्रगतीत आजवर खीळ घातली होती. पण आश्चर्य म्हणजे तुम्हाला त्याचा राग येणार नाही, कारण बजरंगबलीच्या कृपेने तुमचे स्थान इतके उंचावलेले असेल की ही क्षुद्र माणसे तुमच्या पायाशी झुकलेली असतील. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यातून किंवा देवाऱ्यातून तुम्हाला असे काही दैवी संकेत मिळतील, जे तुम्हाला येणाऱ्या अनेक वर्षांच्या आर्थिक सुरक्षेची खात्री देतील. हा सस्पेन्स जेव्हा उलगडेल तेव्हा तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी गुरुजी एका अशा सत्याचा उलगडा करतात जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. 20 फेब्रुवारीची ती रात्र तुमच्यासाठी केवळ एका तारखेचा शेवट नसेल, तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुर्दैवाचा अंत असेल. नियतीने तुमच्यासाठी जो राजयोग राखून ठेवला होता त्याचे सिंहासन आता सजले आहे. तुमच्या स्वप्नातील ती गोष्ट जी मिळवणे तुम्हाला आजवर अशक्य वाटत होते, ती आता तुमच्या हाताच्या अंतरावर असेल. पण लक्षात ठेवा, हा विजय मिळवल्यानंतरही तुम्हाला जमिनीवर राहायचे आहे, कारण ज्याच्या पाठीशी साक्षात स्वामी, बजरंगबली आणि शनिदेव आहेत, त्याला या विश्वात पराभूत करणारी शक्ती अजून जन्माला आलेली नाही. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण त्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत जिथे वेळ आणि काळ दोन्ही थबकले आहेत. गुरुजींच्या मते या 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तुमच्या नशिबाचा तो शेवटचा पडदा बाजूला होणार आहे, ज्याच्या मागे महाचमत्कार दडलेला आहे. हा भाग म्हणजे केवळ 7 दिवसांचा अंत नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्व कष्टांची अखेर आणि एका अवाढव्य साम्राज्याचा पाया आहे. या शेवटच्या प्रहरात तुम्हाला असे काही अनुभव येतील की तुम्हाला जाणीव होईल की आजवर तुम्हाला न मिळालेल्या गोष्टींमागे ईश्वराचा किती मोठा गुप्त प्लॅन होता. पण हा प्लॅन उघड होताना जो थरार अनुभवायला मिळेल त्याची तुम्ही कधीच कल्पना केली नसेल. या भागात गुरुजी एका अशा तुफानी रहस्याचा उलगडा करत आहेत, जे तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. अचानक अशा एका कागदपत्रावर तुमची नजर पडेल किंवा अशा एका मालमत्तेचा विषय समोर येईल, ज्याच्याबद्दल तुम्ही आशा सोडून दिली होती. हे धन लाभणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सस्पेन्स ठरेल. पण त्याहीपेक्षा धक्कादायक असेल ती तुमच्या स्वप्नात येणारी दृष्टांतरूपी सूचना.
साक्षात बजरंगबली किंवा शनिदेवाचा एखादा संकेत तुम्हाला अशा एका मार्गावर घेऊन जाईल जिथे तुमच्या 7 पिढ्यांचे कल्याण दडलेले आहे. हा साक्षात्कार जेव्हा होईल तेव्हा तुमची वाचा बसेल आणि डोळ्यांतून केवळ कृतज्ञतेचे अश्रू वाहतील. शेवटच्या क्षणी गुरुजी एक अत्यंत गुपित सावधगिरीचा इशारा देतात, ज्याला ऐकून तुमची उत्कंठा शिगेला पोचेल. नियतीने तुम्हाला हे सर्व वैभव बहाल केले असताना तुमच्या भूतकाळातील एक सावली तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल. पण घाबरू नका, कारण या 7 दिवसांच्या तपाने तुम्ही आता इतके सामर्थ्यशाली झाला आहात की कोणतीही बाधा तुमच्या तेजासमोर टिकणार नाही. 20 फेब्रुवारीची पहाट होताना तुमच्या दारी जो आनंद येईल तो पाहून संपूर्ण जग स्तंभित होईल. मकर राशीच्या लोकांनो, आता सज्ज व्हा त्या क्षणासाठी जिथे तुमचे नाव इतिहासाच्या सुवर्ण पानावर कोरले जाणार आहे. हा केवळ शेवट नाही, तर तुमच्या विराट विजयाचा श्रीगणेशा आहे. मकर राशीच्या जातकांनो, 14 ते 20 फेब्रुवारी 2026चा हा थरारक प्रवास आता अशा एका बिंदूवर आला आहे जिथे तुमचे जुने आयुष्य संपून एका देदीप्यमान भविष्याची सुरुवात होत आहे. गुरुजींच्या मते या 7 दिवसांत तुम्ही जे अनुभवले ते केवळ योगायोग नव्हते, तर तुमच्या कर्माची ती फळं होती जी साक्षात शनिदेवांनी स्वतःच्या हाताने तुम्हाला बहाल केली आहेत. या प्रवासाचा समारोप होताना तुमच्या मनात एक विलक्षण शांतता असेल, कारण तुम्हाला आता कळून चुकलं आहे की जोपर्यंत बजरंगबलींचा आशीर्वाद तुमच्या शिरावर आहे तोपर्यंत या जगात तुमचं अहित करणारी शक्ती जन्माला आलेली नाही. हा समारोप म्हणजे तुमच्या विजयावर पडलेली ईश्वरी मोहोर आहे. पण थांब, हा शेवट नसून एक मोठी जबाबदारी आहे. गुरुजी असे सूचक संकेत देतात की 20 फेब्रुवारीच्या सूर्यास्तानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभे राहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचं व्यक्तिमत्व आता पूर्णपणे बदललं आहे. तुमच्या नजरेत एक गूढ चमक आणि शब्दांत एक अजेय आत्मविश्वास आलेला असेल. तुमच्या आयुष्यातील जो सस्पेन्स गेली अनेक वर्षे तुम्हाला सतावत होता तो आता पूर्णपणे उलगडला आहे. मकर राशीच्या लोकांनो, आता तुमची वेळ सुरू झाली आहे. हा काळ तुम्हाला केवळ पैसा आणि प्रसिद्धी देणार नाही, तर तुम्हाला तुमच्या कुळाचा उद्धार करणारा महानायक म्हणून घडवणार आहे. लक्षात ठेवा, हे नशिबाचं गुपित केवळ तुमच्यासाठी उलगडलं गेलं आहे. जर तुम्हाला गुरुजींनी सांगितलेली ही माहिती, हा थरार आणि ही सकारात्मकता मनापासून भावली असेल तर या दैवी ऊर्जेशी जोडले राहण्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे ही शुभ ऊर्जा अधिक प्रबळ होईल. तसेच तुमच्या आयुष्यातील अशाच गूढ आणि उत्कंठावर्धक भविष्याचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली, जय शनिदेव लिहून आपल्या विजयाचा जयघोष करा. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आता फक्त आणि फक्त मंगलच घडणार आहे.